हो, ही युनिव्हर्स एक्सपांड होईल आहे, पण ह्या युनिव्हर्सला अशी बिग बँगनी सुरुवात झालीच नाही आणि याचा शेवटसुद्धा कधीच होणार नाही. आणि जर मग एक्सपांड होईलच तर मग आपल्याला जे लॉज माहिती आहेत त्याच्यानुसार त्याची डेन्सिटी कमी व्हायला पाहिजे. ती डेन्सिटी कमी होई नाही कारण एक्सपांड होताना जो मोकळा स्पेस बनायला आहे त्या मोकळ्या स्पेसमध्ये नवीन गॅलेक्सी तयार व्हायल्यात आणि ही प्रोसेस कंटिन्यू चालायली, असं सांगितलं स्टेडी स्टेट थिअरीनं. ह्या थिअरीबद्दल तुम्ही कधी एवढं ऐकलं पण नसेल आणि कोणी एवढा आता विश्वास ठेवत पण नाही का, ते आजच्या पार्टमध्ये बघू. वेलकम टू ॲस्ट्रॉनॉमी 101 सिरीज, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण युनिव्हर्स एक्सप्लोर करतोय 1 एपिसोड ॲट अ टाईम. मिड 90sमध्ये 3 सायंटिस्ट बॉन्डी, गोल्ड आणि होयल या तिघांनी स्टेडी स्टेट थिअरी मांडली. त्यांचं असं म्हणणं होतं की अनंत काळापासून युनिव्हर्स आपलं आहे तसंच आहे आणि अनंत काळापर्यंत राहणार आहे. या युनिव्हर्सला ना कुठली सुरुवात आहे ना शेवट. आणि आज आपण तेच बघणार आहेत की ह्या थिअरीवर एवढा कोणी विश्वास का ठेवत नाही, कारण आपल्याला आता माहीत झालं आहे की ओव्हर टाईम आपलं युनिव्हर्स चेंज होत आलं आहे. आपल्या याच सिरीजमध्ये मागच्या एका एपिसोडमध्ये आपण डिस्कस केलं होतं की कसं लाईटची स्पीड 3 लाख किलोमीटर पर सेकंद आहे. पण हे युनिव्हर्स एवढं मोठं आहे की आपल्याला लांबून येणारी लाईट भूतकाळातल्या लाखो करोडो वर्ष जुन्या गोष्टी दाखवते. आणि त्यावरून आपल्याला कळतंय की आपल्या आसपास आपल्याला सध्या जेवढं काही दिसतंय ते आधी एवढं डेव्हलप झालेलं नव्हतं. आणि आपल्या मागच्या एपिसोडमध्ये जे आपण कॉस्मिक बॅकग्राऊंड बघितलं ते तर ओरडून सांगते की आधी फक्त प्लाझ्मा, डेन्स प्लाझ्माशिवाय काहीच नव्हतं. तो वाला युनिव्हर्सच्या बर्थ नंतरचा एकदम सुरुवातीचा काळ होता. त्याच्या आधी काय होतं हे तर आपल्याला अजून दिसलेलं नाही, पण एवढ्यावरून आपण एवढं फिक्स सांगू शकतो की युनिव्हर्स स्टार्टेड विथ अ बँग. असंच युनिव्हर्सबद्दल आणखी कोणते टॉपिक तुम्हाला एकदम सोप्या भाषेत ऐकायला आवडतील कमेंट करून सांगा.